नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 13वा। विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज अशा प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ या ठिकाणी आणत असतो आणि दररोज आपण यामध्ये IMP GKचे प्रश्न असेल किंवा चालू घडामोडीचे प्रश्न असेल, त्यासोबतच काही प्रश्न आपण तांत्रिक म्हणजेच विज्ञानाचे या ठिकाणी टाकत असतो। म्हणजे जर तुम्ही बघायला गेलात तर संपूर्णपणे ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची आहे, IMP आहे आणि त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जे काही व्हिडिओ टाकतो ते सर्व तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, कारण की कोणता प्रश्न कधी परीक्षेला येईल याचा काहीच अंदाज नाही आहे। त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्नाला महत्त्व द्या, एका प्रश्नाचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, कारण की एक प्रश्न म्हणजे एक मार्क असतो आणि एक मार्क हा तुमचा रिझल्ट या ठिकाणी ठरवत असतो। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघत जायचा आहे। आपण खूप मेहनतीने खूप महत्त्वाचे प्रश्न दररोज आणत असतो। सोबतच आपण या ठिकाणी रोजचे GK लेक्चर असेल, प्रश्नपत्रिका असेल किंवा मग लवकरच गणित बुद्धिमत्ताचे फ्रीमध्ये लेक्चर आणणार आहोत। जर तुम्हाला येणाऱ्या काळातील आपले लेक्चर बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी टाईम टू टाईम पोहोचत राहील। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न क्रमांक पहिला बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने स्वदेशी बनावटीच्या मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए DRDO। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील डॅश डॅशचे असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पाण्याचे असते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, वन्यजीव संवर्धनासाठी भारताची पहिली जननिक बँक डॅश डॅश येथे उघडली आहे किंवा कोठे उघडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हैदराबाद येथे उघडली आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारतामध्ये मानवी अधिकार दिवस हा दरवर्षी डॅश डॅश रोजी पाळला जातो किंवा कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 10 डिसेंबर रोजी काय तर मानवी अधिकार दिवस हा पाळला जातो। प्रश्न क्रमांक 5 बघा, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळचे पठार या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, तटरक्षक दलाच्या जलीय केंद्रांचे उद्घाटन भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात केले? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तमिळनाडू। प्रश्न क्रमांक 7 बघा, डॅश डॅश या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चिप्पी। प्रश्न क्रमांक 8 बघा, देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात डॅश डॅश या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे, कारण की आपण संपूर्ण लेक्चर असेल व्हिडिओ असेल फ्रीमध्ये आपण देत असतो, तर त्याबद्दल जास्त काही मागणं नाही आहे। फक्त व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पोलीस भरतीसाठी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी मला लगेच कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्या जिल्ह्यातील प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये घेत जाईल। प्रश्न क्रमांक 9 बघा, नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार कोणता उत्सव राबविला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रेरणा उत्सव। प्रश्न क्रमांक 10 बघा, मृत RBC म्हणजेच लाल रक्तपेशींना नष्ट करण्याचे काम डॅश डॅश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यकृत। प्रश्न क्रमांक 11 बघा, ICICI बँकेचे मुख्यालय कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई येथे स्थित आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतातील किती विमानतळाचा समावेश जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत झाला आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 4 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, बोर वन्यजीव अभयारण्य हे भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोणाची नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG च्या प्रमुखपदी करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नलीन प्रभात. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कोयना. पुढचा प्रश्न क्रमांक 16 बघा, प्रसिद्ध रानकपूरचे जैन मंदिर किंवा चतुर्मुख धारण विहार हे डॅश या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजस्थान. प्रश्न क्रमांक 17 बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यानाला मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून जाणले जाते, हे महाराष्ट्रात कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमरावतीमध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, कोणता खेळाडू IPLमध्ये एका सामन्यात शतक, विकेट आणि झेल घेणारा पहिला क्रिकेटर ठरला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुनील नरेन. प्रश्न क्रमांक 19 बघा, मानवी डोळ्याचा डॅश हा भाग मंद आणि चमकदार प्रकाशाला संवेदनशील आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दंड व शंकू. पुढचा प्रश्न क्रमांक 20, भारताचे पहिले दागिन्यांचे उद्यान कोठे स्थापित झाले आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नवी मुंबईला स्थापन झाले आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परतले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1915. तर या ठिकाणी महात्मा गांधींनी भारतामध्ये पहिला कोणता सत्याग्रह केलेला आहे? या ठिकाणी लगेच कमेंट करून सांगायचं आहे, प्रत्येकाने उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, भारताची लोकसंख्या किती वर्षात युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार दुप्पट होण्याचा अंदाज आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 77. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांना कळकळीची विनंती आहे की जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात मला लगेच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला खूप मेहनत लागते बनवायला, तर प्रत्येकाने व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 24 बघा, खालीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जगातील आनंदी देशाच्या अहवालात कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी डेन्मार्क. शेवटचा प्रश्न क्रमांक 25, कोणते विमानतळ स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये जगात प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा.